नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवलेलं आहे. कढी, भात, फ्लावर बटाटा भाजी, टमाटर चटणी, चपाती. तर चला तर मग आपण कढी बनवायला घेऊया. तर सगळ्यात पहिलं मी कढईमध्ये मिरच्या, लसूण, कोथिंबीर असं आहे ना तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. आता बघा व्यवस्थित असं छान असं परतून घ्यायचं आहे. असं परतून घेतलं ना, मिरच्या वगैरे लसूण आणि कोथिंबीर असं परतून घेऊन मसाला वाटला ना, तर भाजीला एकदम मस्त अशी चव येते आणि खूप टेस्टी लागते. कोणती पण भाजी ठेच्यामध्ये जर बनवत असाल ना, तर अशा पद्धतीने तुम्ही मिरच्या भाजून बनवलात ना, तर खूप टेस्टी लागते. तर आहे ना, मी आता इथे 1.5 लिटर ताक घेतलेलं आहे. ताकामध्ये मी 2 चम्मच बेसन टाकलेलं आहे. बेसन असं व्यवस्थित ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथं बेसन व्यवस्थित मिक्स, तर पाहू शकता इथं बेसन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण ताकाला म्हणजे कढीला फोडणी मारून घेऊया. तर कढीला फोडणी मारण्यासाठी मी एक भांडं ठेवलेलं आहे. भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता तेलामध्ये ना जिरे, मोहरी, थोडीशी मेथी असं आहे ना तडतडीत अशी फोडणी मारायची. तेल गरम झाल्यानंतर हे असं सगळं टाकून घ्यायचं आहे. असं बघा मस्त असं तडतडीत असं वाजते ना, तोपर्यंत असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. फोडणी जाळायची नाही आपल्याला, अशीच मस्त फोडणी मारून घ्यायची आहे. त्यामध्ये हिंग टाकायचा आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि तो वाटलेला ठेचा आहे ना, जो आपण मिरच्या वगैरे भाजल्या होत्या, ते पण त्या तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता मस्त असं परतून झालं की त्याच्यामध्ये हळद, मीठ हे सगळं टाकायचं आहे. तर हळद, मीठ टाकून झालं की आपल्याला ते जे ताक आणि बेसनाचं मिक्स करून ठेवलं होतं ना, ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर मस्तच असं खूपच छान दिसते बघा. कलर किती छान दिसतोय हा, मस्तच. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला कढी उकळायला ठेवायची आहे. कढी कशी माहिती जास्त उकळायची नाही आहे, कारण ती जास्त उकळली ना तर कढी फाटते. तर इथं भाताची तयारी, भात आपलं म्हणजे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मीठ टाकून आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. तर आहे ना, इथं भात पण शिजतोय, कढी पण होते, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया. मस्तच असं खूपच छान बेत झाला होता. तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने अशी कढी, भात, फ्लावर बटाटा भाजी नक्की ट्राय करा. आणि मी आज आहे ना फ्लावर बटाटा भाजी आहे ना खूप वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तर आहे ना, तुम्ही आहे ना ही डब्यावर पण घेऊन जाऊ शकता. एवढी टेस्टी भाजी झालेली ना, या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा भाजी. मी ना सगळ्यात पहिले ना फ्लावर बटाटा कापून घेतलेला आणि आहे ना ह्याला व्यवस्थित असं तेलामध्ये असं थोडंसं लाल होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. म्हणजे थोडंसं शिजून द्यायचं आहे त्या तेलामध्ये. तर आहे ना हे तेलामध्ये ना मस्त असं फ्लावर आणि बटाटा फ्राय झालेला आहे. तर आता याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर मस्तच खूपच टेस्टी भाजी झालेली. नक्की ट्राय करा तुम्ही पण ही भाजी. तर आहे ना एकदम साधी सिंपल भाजी होती. जास्त काय याला सामान नाही टाकलेलं आहे. आपला तो वाटलेला ठेचा टाकलेला आहे, कांदा आणि कोथिंबीर, बस एवढंच टाकलेलं आहे. आणि आहे ना प्रवासामध्ये पण तुम्ही घेऊन जाऊ शकता, कारण आहे ना याच्यामध्ये ना काही टमाटरचा वगैरे वापर केलेला नाही आहे. तर ना इथं कांदा आपला मस्त असं तेलामध्ये परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये ठेचा टाकायचा आहे. ठेचा पण मस्त असं परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये हळद, मीठ असं टाकायचं आहे. मस्तच असं खूपच छान असं फ्राय झालेलं आहे बघा, पाहू शकता तुम्ही. असं मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये जे फ्राय केल्या होत्या भाज्या त्या पण टाकून घ्यायच्या आहेत. आणि हे तेलामध्ये अर्ध्या भाज्या शिजून झाल्या होत्या. तर आता फक्त थोडा वेळ शिजलं की झालं. फक्त एकच वाफ येऊ द्यायची, मग आपल्या भाज्या मस्त अशा. तर पाहू शकता किती छान अशी भाजी दिसते बघा, खूपच छान. आणि माझ्या मुलांना तर एवढी आवडली भाजी, ते खूपच म्हणजे एका टायमामध्येच एवढी भाजी सगळी संपली होती. एवढी टेस्टी भाजी झालेली, खूपच मस्त असं भाजी झालेली आहे. तर आता तुम्हाला मी सगळं आता भाजी, कढी हे सगळं आपलं तयार झालेलं आहे. आता तुम्हाला मी हे सर्व करून दाखवणार आहे. तर त्यासाठी आहे ना कढी, भात, फ्लावर बटाटा भाजी,
टमाटरची चटणी, चपाती. आता टोमॅटोची चटणी तर मी पहिलं तुम्हाला दाखवलेली आहे, म्हणून ती काय दाखवली नाही आहे, कारण मी ही सकाळी डब्याला बनवलेली होती आणि हे मी दुपारच्या जेवणासाठी हे सगळं जेवण बनवलेलं होतं, म्हणून ती टमाटरची चटणी पण ताटामध्ये सर्व करून दाखवणार आहे. खूपच टेस्टी असा बेत झालेला. या तुम्ही पण जेवायला. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तच, खूपच टेस्टी, खूपच छान. वाव, असं जेवण बघून तोंडाला पाणी सुटेल असं जेवण आहे. चला तर मग या तुम्ही पण जेवायला. बाय.